यानंतर आपल्या समोर येते आपली पुढची स्पर्धक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सावनी रवींद्र. खूप छान. अवघड आहे खूप गाणं. हे खूप वेगवेगळ्या जॉनर मधलं आहे. खूप प्रकार आहेत त्यामध्ये आणि खूप छान गायलीस तू. या गाण्याची जी मजा आहे ते गाणं शूट जे झालंय, जे पिक्चराइज झालंय त्याच्यामध्ये ज्यांनी काम केलंय खूपच छान एनर्जीवालं गाणं आहे हे त्यावेळचं आलेलं. खूप गाणं एन्जॉय करून गायलीस त्याबद्दल तुझं अभिनंदन. मस्त. आणि या गाण्यात जेवढं तुझं काम आहे ना तेवढंच आर्चिसचं पण आहे. अप्रतिम आर्चिस. कसं लक्षात ठेवलं. एवढ्या फ्रेज आहेत त्याच्यात, एवढे पॅटर्न चेंज आहेत. जसे शब्द बोलतात तसाच्या तसा तबला बोलतोय. सो अभिनंदन. मला एक गोष्ट सांग, एवढा थरथरतोय काय तुझा आवाज? खर जसं म्हणतो तशी ही थर जरा तुला त्या सुरांकडे नीट नेत नव्हती. त्याच्यामुळे तुझ्या सगळ्या खर्जाचे सूर म्हणा, लोज आणि हाईजला सुद्धा जेव्हा तू येत होतीस ना, तुझं पिच आहे तिकडे, ती तुझी रेंज आहे, पण त्या रेंजमध्ये सुद्धा तो थरथराट दिसत होता. ड्रामा सुंदर होता गाण्यातला, ॲटिट्यूड जबरदस्त लागला होता. तुझा टोन सुद्धा तू जिकडे हवा तिकडे मस्त ओपन करत होतीस. बेसिकली ट्रिकी गाणं आहे, साधं म्हणजे एऱ्या गाबाळ्याचे काम नव्हे. म्हणजे शांताजींनी हे गायलेलं पण आहे आणि परफॉर्म पण त्यांनीच केलं इन फिल्म सुद्धा. आणि मास्टर कृष्णरावांनी कंपोज केलेलं आहे. इन द सेन्स आपण विचारच करू शकतो की काय असू शकतं हे. आणि अत्यंत ताकदीची गायिका
जी प्रेझेंट पण करेल असं ते सगळं तो मामला होता. आणि त्या पर्स्पेक्टिव्हने त्यांनी केवढं सुंदर करून ठेवलं होतं ते. कारण एवढ्या स्टाईल्स आहेत त्या गाण्यामध्ये. साऊथ इंडियन गायकी आली तेव्हा तर म्हणजे डा डा डा, तिकडे दा डा डा कंपोज आहे, बट गायकी डा डा डा. पण ही स्टाईल आहे त्यांची आणि ते प्रत्येक सुराची ते एक लकबच वेगळी असते त्यांच्याकडे. पण त्या सगळ्यामध्ये ना म्हणजे तुझा अटेम्प्ट खूप चांगला होता. मला तो अटेम्प्ट म्हणून खूप आवडला. परफॉर्मन्स तू मे बी जास्त टेन्शन घेतलंस की काय असं वाटलं. त्याच्यामुळे ती थरथर होती असं मी मान्यही करतो. पण तरी सुद्धा तुझ्या परफॉर्मन्समुळेच गाणं एन्जॉय पण केलं हेही मानतो. आणि मला आवडलं असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट खरंच सांगायची म्हणजे मास्टर कृष्णरावांचे आपण आभारच मानले पाहिजेत. कारण याच माणसाने आपल्याला लखलख चंद्रीसारखं इतकं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला अभिमान वाटावा असं गाणं दिलेलं आहे. त्यामुळे काय बोलणार, त्यांच्याबद्दल टाळ्याच वाजवायला पाहिजे. ध दिलाय अतुलने. ध दिलाय. Sa re ga ma pa, I get. Sa re ga ma pa.